हॅलो गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी मानसी. आणि आज सकाळ सकाळ मी डिसाईड केलं होतं की मी आज काही पण झालं तरी व्लॉग शूट करणार. तर गाईज, मी आज सकाळी उठले आणि मला म्हणजे उठताच येत नव्हतं. मला एवढं सिव्हिअर बॅक पेन होत होतं ना, म्हणजे मला चमक भरली होती आणि त्याच्यामुळे मला अशी मुंडी माझी टर्न पण होत नव्हती. म्हणजे इतकं घाणेरडं म्हणजे ते दुखत होतं मला. तर मग सकाळ सकाळ मी हॉस्पिटलला गेले, इंजेक्शन वगैरे घेतलं आणि मग त्याच्यानंतर आम्ही ब्रेकफास्टसाठी गेलो बेनी डोसाला. तर मला खूप दिवसापासून मला ओमकारसोबत जायचं होतं तिथं. मी तर गेलेली आहे खूप वेळा, बिकॉज माझं ऑफिस मगरपट्टामध्ये होतं आणि तिथे DC माहिती असेल तुम्हाला, डेस्टिनेशन सेंटर. तर तिथं मी सारखी जायची माझ्या कलिग्सबरोबर बेनी डोसाला. तर मला तिथली टेस्ट खूप आवडलेली, म्हणजे ते बटरी सगळं. तर मला ओमकारला पण टेस्ट करायचं होतं. बट आम्ही गेलो इथे, बट म्हणजे टेस्ट मला एवढी सेम नाही वाटली आणि मला सर्विस पण इकडची जे टिंगरानगरवाला आउटलेट आहे ना, तर मला नाही आवडली त्याची टेस्ट. आणि ओमकारला तर वर्थ नाही वाटलं, म्हणजे जेवढं आमचं बिल झालं तेवढं. आणि मग त्याच्यानंतर दुपारची आम्ही कामं वगैरे केली आणि इव्हिनिंगला ओमकार बोलले जाऊ आपण फिनिक्सला. मग मी पण विचार केला, म्हणजे मी तर प्रेफर नाही करत गाईज फिनिक्समधून, म्हणजे मॉलमधून शॉपिंग वगैरे. मी मिंत्रा प्रेफर करते. मला मिंत्राचे प्रोडक्ट खूप आवडतात. म्हणजे तुम्ही क्वालिटी चांगलीच येते, म्हणजे काही पण घेतलं ना, म्हणजे मी डोळे बंद करून मी मिंत्रा म्हणजे मी प्रमोशन नाही करत आहे, बट मी तिथूनच ऑर्डर करते सगळं. बट ओमकार बोलला, मग आय वॉज लाईक ठीक आहे जाऊ. पण मग सुरुवातच अशी झाली ना, जाता जाता पहिलं तर आम्हाला पोलिसांनी पकडलं. मग ते लायसन वगैरे दाखवल्यावर सोडलं. बट मग सुरुवातच अशी झाली. तर आय डू बिलीव्ह, म्हणजे स्टार्टिंगपासूनच असं झालं ना, मला ते बॅड लक वगैरे बोलतात ना, तर मी करते बिलीव्ह त्याच्यावर. तर मग असं झालं आणि मग नंतर गेलो आम्ही आणि मग ओमकारसाठी थोडं घेतलं आम्ही परफ्यूम वगैरे. तर झारामध्ये तर 1% पण डिस्काउंट नव्हता. आणि म्हणजे कलेक्शन मेन्सचं जे होतं ना, असं बीचवर घालायचं वगैरे, ते भारी आलेलं. आणि गर्ल्सचं पण म्हणजे मला नाही आवडत म्हणजे एवढं तिथलं. तर मग त्याच्यामुळे मला H&M मधले मला हुडीज आणि जीन्स वगैरे घ्यायचे होते. त्याच्यामुळे आम्ही गेलो. बट मी बोलली ना, बॅड लक, म्हणजे आम्ही गेलो थोडंसं बघितलं वगैरे आणि त्यांनी कॅश काउंटर म्हणजे बिफोर 9:30 त्यांनी बंद केलं. म्हणजे असं कोण करतं यार, म्हणजे नाही, अलाउडच नाही. खूप रिक्वेस्ट केली आम्ही, बट नाही. मग असं माझा पोपट झाला. आणि मग त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि ट्रेंड्समध्ये वगैरे गेलो. तर मग मला इतकं नाही आवडलं तिथं काय ट्रेंड्समध्ये, म्हणजे कुर्ती वगैरे होत्या, बट मला क्वालिटीमध्ये इश्यूज येतात. ट्रेंड्समधलं नाही आवडत क्वालिटी मला. तर त्याच्यामुळं मग काय मला म्हणजे काहीच भेटलं नाही. एवढे सारे म्हणजे शॉप्स मी फिरले ना, म्हणजे मिनिसोला गेलो आम्ही. एवढं छान छान कलेक्शन मिनिसोमध्ये, तर बाबीचं कलेक्शन होतं, पण नाही, सगळे बंद. म्हणजे ना, मला नव्हतं माहिती 9:30 सगळे आउटलेट्स बंद व्हायला स्टार्ट. माहिती आहे, फक्त इंच 5 म्हणून आहे ना, तर तिथं हिल्स होते आणि शूज, त्याच्यावर आहे ना एंड ऑफ सीझन सेल चालू आहे, त्याच्यावरच फक्त 50% ऑफ आहे. बाकी कुठंच काहीच सेल नाही आहे फिनिक्समध्ये पूर्ण. आणि तिथं बॅग्स आणि हँडबॅग्स, खूप क्लचेस तर खूप सुंदर सुंदर होते आणि हिल्स, शूज, म्हणजे सगळ्यावर तिथं ऑफ आहे. त्याच्यामुळं तुम्हाला जायचं असेल तर यू कॅन ट्राय. टिल 20th फेब तो सेल चालू आहे, जसं की मी विचारलं तिथं. आणि मग असं झालं माझ्याबरोबर. म्हणजे मी बोलली का असं, म्हणजे ते काय माहिती का, मी ऑलरेडी मॅनिफेस्ट करत होती की नाही, आता पकडलं आहे, असं वाईट झालं आहे तर असं होणार आहे, म्हणून झालं का काय, आय डोंट नो. आणि गाईज, त्या दिवशी ना रोज डे होता, तर माझा मूड थोडा ऑफ झाला होता. पण मग नंतर ओमकारने मला रोजेस दिले, बिकॉज ही नोज आय लव्ह फ्लावर्स. तर मग माझा मूड परत छान झाला, म्हणजे खुश झाले मी खूप फ्लावर्स बघून. आणि थोडं त्याचे फोटोज वगैरे काढले आणि मग लिओला पण दाखवले. म्हणजे लिओ आहे ना, त्यात काही पण असू दे तुमच्या हातात, तो ओढायला येणार म्हणजे येणार. आणि मला तर जाऊ द्या, मला काय हाय मला देणार ओंकार. बट गाईज, म्हणजे तुम्ही शॉर्ट माझे जे मी टाकते डेली व्लॉग, त्याच्यात पण बघितलं असेल की बिट्टूला पण कोणीतरी रोज दिलं आहे. म्हणजे म्हणजे मला आधी वाटलं की नाही, ओळखीचंच आहे कोणीतरी. बट मग तिचे ऑफिसमध्ये पण थोडे मीटिंग्स वगैरे झाले अँड देन वी गॉट टू नो की माहितीच नाही आहे कोण पाठवले. म्हणजे त्यांचे जे सिक्युरिटीवाले आहेत ना, तर त्यांच्याकडं ब्लिंकिटवाला देऊन जातो. तर म्हणजे काही पत्ताच नाही, म्हणजे कोण आहे तिचा सिक्रेट ॲडमायरर. मी तर खूप एक्सायटेड आहे, म्हणजे नाही का, कोण
कोण आहे, आणि रोज तर दिलेच आणि नंतर चॉकलेट डेला तिला चॉकलेट्स पण भेटलेत. तर मी तर वेट करते आहे 14 फेबचा. ॲटलिस्ट 14 फेबला तो समोर येईल जे पण कोणी आहे. आणि मम्मीला तर म्हणजे मम्मीला आणि आजीला तर फुल टेन्शन आलं आहे की म्हणजे कोण आहे नाही का. आणि ही एन्जॉय करते चॉकलेट्स विकलेट्स. पण मग मला हे टेन्शन आलं आहे की जर चांगला कोणी असेल तर नो, म्हणजे काही इश्यूज नाही आहे. पण भाई विचित्र कोणी निघाल्यावर मग ही काय करणार आहे, म्हणजे त्याचे चॉकलेट्स रोजेस रिटर्न तर नाही देऊ शकत ना. तर लेट्स सी काय होतं आहे. आपण वेट करू 14 फेबला. होप सो येईल तो समोर जे पण कोणी असेल ते. आणि बघू आता. मला तर म्हणजे झोपच नाही ना कोण आहे असं विचार करून. तर बघू. आणि त्याच्यानंतर हा नेक्स्ट डेचा व्लॉग आहे गाईज. तर नेक्स्ट डे आमची कार डिलिव्हरी होती. म्हणजे माझे जे मोठे भाऊ आहेत, म्हणजे दादा आहेत, ओंकारचे भाऊ आहेत मोठे. तर त्यांनी क्रेटा घेतलेली, तर त्याची डिलिव्हरी होती आणि मग त्याच्यासाठी आम्ही गेलतो. आणि ही क्यूट परी माझी सई आहे, म्हणजे मी हिची काकू आहे. तर मग आम्ही सगळी फॅमिली गेलेलो आणि वहिनींचा बर्थडे होता त्या दिवशी. तर त्याच्यामुळे त्यांनी त्या दिवशीचीच डिलिव्हरी घेतली होती. तर मग ते ऑलरेडी सगळे येऊन थांबलेले आणि आम्हाला ऑलरेडी लेट झालेलं जायला. तर मग त्याच्यानंतर आम्ही गेलो, केक कटिंग वगैरे केली. आणि ही स्वरा आहे, हिची पण मी काकूच आहे. आणि मग आम्ही केक कटिंग वगैरे केलं आणि गाडीची पूजा वगैरे केली. आणि रात्र झालेली त्याच्यामुळे एवढे क्लिअर नाही आले व्हिडिओ. तरी मी ट्राय केलं आहे, म्हणजे नाही का जास्तीत जास्त असं शूट करायचं. म्हणजे कसं कोण कम्फर्टेबल पण नसतं ना. आणि मग मला म्हणजे अजून मी नाही आहे कॉन्फिडंट एवढी. म्हणजे घरात ओमकार, म्हणजे माझे जे नोन लोक आहेत ना, मी त्यांच्यासमोर घेते. बट कोणाकोणाला असतात ना, म्हणजे मला भीती वाटते की मी कोणाला शूट केलं आणि मग त्यांना राग आला तर, आणि मग काय बोलले तर त्याच्यामुळे मग मी जास्त हेजिटेट होत होते शूट करायसाठी. तर मग आम्ही पण फोटोज वगैरे काढले. आणि म्हणजे फोटोज आणि व्हिडिओज काढायला ना तिथं खूप लेट झाला आम्हाला. आणि तुम्हाला माहिती आहे गाईज, मला ना रेस्टच नाही भेटत आहे. म्हणजे मी जेव्हापासून सुट्टीवर आहे ना, मी डिसाईड केलेलं मी ना रेस्ट करल, थोडं नाही का एन्जॉय करल सुट्ट्या, आणि थोडं सेल्फ पॅम्पर करल, जरा स्वतःसाठी वेळ देईल. आणि असं काहीच होत नाही आहे. बट मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, म्हणजे तुम्ही पण असं डिसाईड करता खूप साऱ्या गोष्टी आणि जेव्हा काहीच म्हणजे घडत नाही. आणि तुम्हाला माहिती आहे रिसेंटली ना मी खूप सारे इंडियन आउटफिट्स ऑर्डर केलेत मिंत्रावरून. तर ते ह्याचे केलेत, म्हणजे अनूपचे आहेत आणि इंडसचे आहेत. आणि क्वालिटी म्हणजे एवढी भारी रिसीव झाली आहे ना. तर ना म्हणजे मी ओपन पण, माझ्यामध्ये पेशन्स लेवल 0 आहे. म्हणजे ना मला बघितल्याशिवाय असं चेन नाही पडत. कुठली गोष्ट असेल ना, माझ्यात पेशन्स नावाची गोष्टच नाही आहे. तर ना मला खूप म्हणजे क्युरिसिटी लागलेली असते, एक्साइटमेंट आतमध्ये काय असेल. आणि मी लगेच ओपन करते. बट ना मी बोलली नाही, मला व्लॉग बनवायचा आहे, असं जरा मी काय ऑर्डर केलं मी. आणि पेड प्रमोशन वगैरे काहीच नाही आहे. जस्ट नाव आय स्टार्टेड माय यूट्यूब. तर ते मी माझंच ऑर्डर केलेलं आहे. तर त्याच्यामुळं ना मी ओपन पण नव्हतं केलं ते. पण मग आता मी काय 1-2 ड्रेस घातले, तर मी दाखवेल तसेच. तर खूप छान कलेक्शन म्हणजे ऑर्डर केलेलं लय भारी आलं आहे ते. पण मग काय वेळच भेटत नाही आहे मला. तर मी ना नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की ट्राय कराल तुम्हाला दाखवायचं ते. तुम्ही पण ऑर्डर करा. इफ यू लाईक इट देन मी लिंक पण देईल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आणि गाईज तुम्हाला माहिती आहे त्या दिवशी ना सपना मामींच्या घरी गेलेलो आम्ही, कारण भाऊजीने पण बुलेट घेतली. आणि व्हिडिओज आणि फोटोज एवढे भारी आलते ना, मी भाऊजीने म्हटलं भाऊजी मी पण काढणार सेम. बट तिथे जायलाच आम्हाला एवढा उशीर झाला ना, म्हणजे रात्र झालेली, त्याच्यामुळे मग काहीच नाही केलं. आणि ना मामींवर मी बसली ना, म्हणजे हमेशा ओमकार गेले ना फ्रेंड्समध्ये वाडीमध्ये, मी त्याला कॉल करते किती वेळ. त्या दिवशी तो मला कॉल करत होता, झालं का मानसी. म्हणजे मला टाईमच कळत नाही सपना मामींवर बसल्यावर. आणि मग तिथं आम्ही भेटलो वगैरे त्यांना. आणि त्या दिवशी चॉकलेट डे होता गाईज. तर मी मम्मीकडे गेले, म्हणजे नेक्स्ट डे गेलेले. अँड दॅट टाईम आय गॉट टू नो की श्रेयसने आहे ना चिकूला पण चॉकलेट्स दिले, बिट्टूला पण दिले आणि मलाच नाही दिले एकटीला. मग मी जरा चिकूला किरकिर केली. आणि तिथं मग चिकूने लगेच त्याला फोन बिन लावला. मग काय आता मला अजून तर नाही भेटले मला पार्सल्स. मी तर केली आहे डिमांड. मला म्हणजे भेटलं नाही आम्हाला. ते किंडर जॉय पाहिजे होतं आम्हाला ह्याचं हॅरी पॉटरवालं. तर भेटेल ना, मी तुम्हाला नक्की सांगाल. तर कसा वाटला व्लॉग मला नक्की सांगा.
So thank you for watching guys. Have a good day and do like, share, subscribe and press that bell icon.